नमस्कार मित्रांनो, डेली लाईफ एक्सप्रेस चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरणपोळ्या पटकन घरातमध्ये कशा बनवणार आहे आपण पाहणार आहोत. तर आपण काय केलं, इथं 3 वाट्या डाळ घेतलेली आहे. तुम्ही 1 वाटी घेतली तरी चालेल, 2 वाटी घेतली चालेल, जसं आपली रिक्वायरमेंट आहे. 1 वाटीमध्ये कमीत कमी 5-6च्या वरती पुरणपोळ्या मध्यम आकाराच्या आरामात बनवून तयार होतात. तर इथं 3 वाट्या मी डाळ घेतलेली आहे. त्याच्यानुसार आपण 4-5 ग्लास 3-4 ग्लास आरामात पाणी टाकलेलं आहे कुकरमध्ये. आणि हे तूप पण टाकतो. तूप कशासाठी टाकतो आहे, तर आपण थोडंसं नाही का ऑइलीपणा यावा आणि पटकन शिजावी, त्याला फ्लेवर पण चांगला येतो. मीठ टाकले चवीनुसार. हे सगळं आपण शिजवणार आहे. कमीत कमी 5-6 शिट्ट्या, 6 शिट्ट्या तर आरामात करायच्या, जेणेकरून डाळ शिजली जाईल. चणा डाळ मऊ कणिक मळून घेतलेल्या, रेग्युलर कणकीपेक्षा, चपातीच्या कणिकपेक्षा दुप्पट जरा मऊ करायची. त्यात थोडंसं आपण थोडीशी साखर, एकदम नॉर्मल साखर आणि मीठ टाकले. साखर टाकलेले आहे कारण की त्याला एक पापुंद्रा जो पुरणपोळीचा त्याला पण गोडसरपणा यावा आणि पुरणपोळ्यांचा पापुंद्रा लवचिक व्हावा यासाठी. 6 शिट्ट्या झाल्यानंतर हे स्टॉक काढून घेतलेला आहे येळवण्याचा. आणि ही डाळ घेतलेली, शिजलेली डाळ, ही आपण परत आता ह्याच्यामध्ये गूळ वगैरे घालून शिजवणार आणि प्रॉपर पुरण बनवणार आहोत. हे पूर्ण डाळ आपण एका कुकरमध्ये आता घेतलेली आहे. हे येळवण्यासाठी आपण स्टॉक असतो, येळवण्याची आमटी बनवायची असेल तर याचा व्हिडिओ मी नंतर तुम्हाला सेपरेट दाखवणार, तो पण बघून घ्या. आता 3 वाट्या मी डाळ घेतली होती, तर त्यासाठी 3च वाट्या गूळ घेतलेला आहे. गुळाच्या पुरणपोळ्या ह्या सगळ्या चविष्ट चांगल्या होतात. तुम्ही साखर पण टाकू शकता थोडीफार, म्हणजे पाऊण वाटी साखर आणि थोडीशी साखर पण टाकून पुरणपोळी बनवू शकता. चवीनुसार तुमच्या आवडीनुसार करू शकताय. आता हे शिजवत ठेवायचं. थोड्या वेळानं गूळ वितळेल, त्याच्यामध्ये मिक्स होईल. हे बघू शकता तुम्ही, ह्याला उकळी येते. आणि हे हलवत राहायचं थोडं थोडं, 2-3 मिनटानं, 10-15 मिनटं चांगलं हे शिजवत राहिल्यानंतर ऑटोमॅटिक हे घट्टपणा होतं, पाणी वगैरे जाऊन यायचं आणि असं हे घट्ट होईल. घट्ट झाल्यानंतर तुम्हाला ट्रिक सांगतो, ही बघा ट्रिक. याच्यामध्ये जर चमचा तुमचा असा उभा राहिला, ओके, ही पळी उलताना तुमचा चमचा उभा राहिला तर समजून जायचं पुरण आपलं झालेलं आहे. याच्यामध्ये आपण चवीनुसार, फ्लेवरनुसार मी आत्ता सुंठ आणि जायफळ टाकलेले. तुम्ही वेलची पावडर याचा वापर करू शकता. सुंठ, वेलची पावडर, जायफळ असं पळपोट लाटणारा आपण एक कापड बांधून घेणार, रुमाल, जेणेकरून पुरणपोळी पटकन लाटली जाईल आणि सटकणार नाही, बाहेर जाणार नाही किंवा चिटकणार नाही. कारण पीठ आपलं कणिक जे आहे ते आपण पातळ केलेले आहे. त्यामुळं ह्या आपण पिठाच्या पुरणपोळ्या आहेत, या कणकीला आपण पीठ लावतो आहे. आणि दुसऱ्या ज्या असतात ते तेलाच्या पण पुरणपोळ्या असतात. माझी आजी तेलाच्या पुरणपोळ्या बनायचे. तुमच्या आजी वगैरे जुन्या बायका आहेत ना, त्या आपल्या तेलाच्या पुरणपोळ्या बनवायच्या. त्या तर एकदम मऊ लुसलुशीत असतात. तर ह्या आहेत पिठाच्या. आपण याला पीठ लावतो, पिठावरून घेतो आहे, दिसत असेल तर तुम्हाला. तेलाच्या म्हणजे ह्याच्यात पिठाच्याच ऐवजी तेल लावलं जातं पूर्ण, आणि ते आपल्या लाटण्याला गोल फिरून ती टाकल्या. त्याची वेगळी पद्धत आहे, तो आपण व्हिडिओ बनवूया नंतर. अशा प्रकारे आपण पुरणपोळी लाटून तव्यावर टाकलेली. मस्त याला तेल लावायचं दोन्ही बाजूनं. रेग्युलर चपातीपेक्षा आपल्याला पुरणपोळीला थोडं जास्तच तेल लागतं. तूप पण लावू शकता आवडीनुसार. ज्या बायका किंवा लोक, मित्रांनो, तुम्हाला जर तूप आवडत नसेल, वरून घेत नसाल तुम्ही, भातावर दुधातमध्ये घेत नसाल, तर अशा पद्धतीनं तुम्ही वरून पोळी बनवत असताना, पुरणपोळी बनवत असतानाच तुम्ही तूप लावा, जेणेकरून तुमच्या पोटामध्ये अशा पद्धतीनं तूप जाईल, खाल्लं जाईल. बघा, हे दोन्ही साईडनं या एका साईडने लावून घ्यायची. 2 मिनटानंतर या दुसऱ्या साईडनं पण लावून घ्यायची. मस्त पुरणपोळी फुगत आहे. आणि तुम्हाला दिसत असेल तर ही पिवळसर दिसते, बरोबर. तर ही कणिक ज्यावेळी पण मळली, तर त्याच्यामध्ये मळत असताना थोडं हळदीचं पाणी करून घ्यायचं, आणि त्या पाण्यानं कणिक मळायची, थोडीशी पिवळसर होते, पुरणपोळी दिसायला पिवळी होते. आणि ते पुरण पण आता तुम्हाला दिसत असेल तर पुरण पण सगळीकडं गेलेलं. पोरी कशी फुगली आहे बघा पुरणपोळी, मस्त 2 पापुंद्रे. हे पुरण दिसते बघा तुम्हाला, साईड पूर्ण पोळीमध्ये पुरण एकसारखं गेलेलं आहे. पुरण काय केलं आपण, शिजवल्यानंतर पुरण काढावं लागतं, तर ते मी मिक्सरला पण काढू शकता तुम्ही, बारीक जाळीच्या चाळणीनं पण काढू शकताय. पुरण यंत्र पण आहे, पुरण यंत्रात पण काढू शकताय. ओके, अशा पद्धतीनं जरा जास्तच तेल किंवा तूप लावा, म्हणजे मस्त मऊ, कुठेही वातड होणार नाहीत.
गरम गरम पुरण बघा, एक नंबर. दिसतेच कसली वारे बघा. गोड प्रमाण आपल्या आपल्या पद्धतीने गोड किती ठेवायचं. अशी मस्त पुरणपोळी झालेली आहे, अशी फुगलेली आहे, चविष्ट. कशा वाटला व्हिडिओ मित्रांनो सांगा. बनवून बघा, खूप कमी वेळेत बनवून होते. हा व्हिडिओ बघा आणि पटापट करून घ्या आणि सांगा मला कसे झाले. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.